पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय होते? कशाला उठताय तुम्ही? हा दिप्या, दिप्या बाहेर ये बघ. हे बघ काय करतायत. बाबू बाहेर बाहेर काय? काय 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 पाहिजे? आऊ आऊ अहो, उठू नका. काय पाहिजे सांगा की. ऐकलं का तुम्ही काही? दीदी दीदी कुठं विचारताय का? बाहेर अहो काय झालंय सांगा की, तोंडानं काय झालंय? आप्पी आली राणी घेऊन. बापू बापू अहो राणी बघा काय म्हणत्या. शपथ तू राणी चालवत आणलीस. राणी म्हणती आपली लेक लय मोठी झाली. बापू ही राणीची कागदपत्र. पण दीदे तू राणी सोडवलीस. तुला हॅशटॅग रिस्पेक्ट जाके पूछ अपने बारे में. दीदे तू मोगतायस मोगता. अपना टाइम आएगा. अरे दीपक दादा हो हो. चकुले तुला काय माहित आता मला काय होतंय ती. बया खरंच आजचा पाडवा का नाही लईच भारी आहे. अगो मम्मी खरंच. बापू सरकारने राणी बी परत दिली आणि आपलं कर्ज बी माफ केलंय. कर्ज माफ? हो बापू, आप्पी तिकडे पण हेच म्हणाली. आता तुम्ही घरचेच आहे ना, तुम्ही मुद्दल फेडलं बाकी झालं. सरकार बी तेच म्हणले बघा. पण दीदे अगं त्यांना असं वाटलंच कसं काय? दिप्या अरे ती बी आपलीच माणसं आहेत की. देवा भैरवनाथ असाच पाठीशी राहा बघ. सुष्मे आपण राणीला पहिल्यांदा आणलं ती बी पाडव्यालाच, आणि आता पाडव्यालाच परत बी आली बघ. बापू तुम्ही आता कसलीच काळजी करू नका बघा. कसलीच नाही. बापू अजिबात काळजी करायची नाही. अहो तुमची लेक आहे, जावई आहे, पोरगा आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. काळजी करायची नाही. सकाळी बघत बसले होते रिकाम्या अंगणाकडं, पण आता आता आले की राणी दारात. आता बापूजी एकदम फास्ट रिकवर होत्या बघ. ठणठणीत बरे होते बापू आता. होय बरा होणार मी आता. नाही बरं व्हायचंय आपल्याला, पण आता आराम करायचंय बरं का. चला अगं आराम कुठं, आता राणीची पूजा करायची, गुढी उभारायची, तिथं नारळ फोडायचा, लय काम आहेत. चल दीप्या. बापू तुम्ही थांबा. तुम्ही आता फक्त इथं निवांत बसायचं खुर्चीवर आणि राणीची पूजा कशी होती ते बघायचं. जर मरण आलं ना. बापू मग तुम्ही असं काय बोलताय सणासुदीचं. बापू असं काय बोलताय तुम्ही? अजून तुम्हाला लय काय काय बघायचंय. आप्पीला कलेक्टर झालेलं बघायचंय, तिने भारी भारी कामं करताना बघायचंय. सणासुदीचं असं बोलतोय तुम्ही? नाही 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 बोलणार परत असं. ये पटकन. हो हो. चला करायची का पूजा? दिप्या आता पूजा तूच कर बर का. हा दाजी चला. चला चला आलो पूजा. हे घे ताट घेऊन जा. बापू कशी दिसते राणी आपली? दाजी एक विचारू का? यात काय स्कॅम नाही ना? म्हणजे सरकारने आता राणी दिल्या, पण परत काय मागणार नाहीत ना राणीच्या बदल्यात?
मागच्या वेळी कसं दीदीची खुर्ची मागितली होती. नाही नाही असं काय नाही. दिप्या, अरे मी स्वतः बोलून आले त्यांच्याशी, नको काळजी करू. बरोबर आहे अर्जुन. आप्या, अगं अशी लेख आणि अर्जुन सारखा जावई मिळाल्यावर अजून काय पाहिजे. बापू आणि एवढा चांगला पोरगा ना गवय पब्लिकान. पाहिजे पाहिजे डॉन पण पाहिजे. आणि मी हो आणि माझं काय बापू? तू पण पाहिजे. तुम्ही सगळेजण आहे म्हणून तर जाऊन परत आलोय मी. बर चला, लय जोरात भूका लागली त्या, जीवया. चला जरा जेवूया. चला जेवायला. मुद्द्याचं बोलला डॉन. सावकाश. सावकाश. सरकार, उद्या काही करून मॅडमला फोन गेला पाहिजे. झोपेत उठायचं आणि पळत सुटायचं. मग काय करायचं सरकार? तुम्हाला माहिती ना, त्या मॅडमचं डोकं फिरलं तर आपल्याला काय मिळणार नाही. आता हाय तिच्या डोक्यात तवर व्हायला पाहिजे सगळं. अर्जुन बोलल की. बोलायला नाही बोललाच पाहिजे. मी सांगितलंय त्याला, तिला घेऊन ये म्हणून. अर्जे आपली कुठे? घरी तिच्या. तुला काय म्हटलेलं मी? सुजया, तिचा बाप आत्ता मरणाच्या दारातून बाहेर आलाय. ती काय मला माहित नाही. तू राणी घेतलीस ना, आम्हाला सगळ्यांना माफी मागायला लावली ना, मग अरे हो की मग, थांब की जरा. मला थांबायला वेळ नाहीये. मग राहू दे. अर्जे, तुझ्या सुजया, आत्ता आपल्याला तिच्या बापापेक्षा मोठं काय नाही. आत्ता जर तिला बोललो ना तर ती नक्कीच नाही म्हणत. आता जरा वेळ तरी द्या तिला. वेळच तर नाही ना. मला काय, मी करतो फोन, पण ती 100% नाही म्हणणार, माहितीये मला. काय उपयोग रे तुझा? कसला नवरा आहे तू? सुजया, बायको पण एक माणूसच असते. तिला पण मन असतं, भावभावना असतात, नातीगोती असतात. असा विचार करणारा नवरा आहे मी उद्या सकाळी जाऊन सांगेन तिला. मग तर तिकीट मिळणारच नाही. मग काय करायचं सरकार? आपण काही करू शकणारच नाही. आता जे काही करायचंय ना ते अर्जात तुला करावं लागेल. उद्या कुठल्याही परिस्थितीत आप्पीचा मॅडमला फोन गेला पाहिजे. ठीक आहे, करतो मी, प्रयत्न करतो. बघितली की भाषा, प्रयत्न करतो म्हण. किंवा अर्जा तसा ऐकणार नाही. तिचा नाक दाबल्याशिवाय हात तोंड उघडणार नाही. आता त्याचं नाक दाबायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हे एकच माणूस सांगू शकतो आपल्याला. कोण? हॅलो पांट्या, करलंय लवकर. हा 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 हा, एक नंबर काम झालंय बघ. दिदा, आता एक काम कर, मस्तपैकी 4-5 भजी, भात, आमटी, गुळवणी आणि तळण दे. दिप्या, आता बास करा. उगाच पोटाला तड जाईपर्यंत खाऊ नको. अगं मम्मी काय सांगू तुला, पोट तर भरले पण मनच भरणं झाले. होय, लय दिवसात असा सण साजरा झाला नव्हता आपले. हा, खरं बोलताय तुम्ही. बापू, वाईच भात आणू का? नाही नाही नाही, बस एवढा संपू दे. दिदे, तुला सांगू का, तू चेप असायला पाहिजे होतं. वाट लावून टाकली असती सगळी. म्हणजे काय रे? अगं मम्मी, चेप ग, म्हणजे जेवण बनवतात ती, म्हणजे जेवण कमी बनवतात आणि स्टाईलच जास्त मारते ती. दिप्या, शेप असतं ते, चेप नाही. हा, तीच ती. मी सांगतो का, तळण दे की मला. दिप्या, आता बास करा. सकाळी पित्त होतंय बघ. मग आप्पे, तुला खरं सांगू का ग, ते ड्रायव्हर म्हणून कामाला लागल्यापासून नीट जेवलेच नाहीत बघ. हो अगं दिदे, खरं आहे. मम्मी, तू आता अजिबात काळजी करू नको. वय का आप्पे, तू आहेस ना म्हणून लई बरं वाटतं बघ. हो अगं दिदे, अगं तू आहेस ना, मग काय बी टेन्शन नाही बघ. अगं मला माहित आहे, तिच्या ह्याला तू पुढं असतेस. म्हणूनच म्हणले ना, मी हाय इथं. आता बापू बरे होईपर्यंत मी इथंच थांबणार आहे. आप्पे, अगं असं कसं बोलतेस ग? तुझं घर तिकडं आहे आता. अगं मम्मी, पण तिला माहेरात राहायचं असल्यावर. मग
आणि आता सध्या बापूंपेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही बघा मला. नाही नाही आप्पे, अगं असं नको म्हणू. अगं काय बी झालं ना तरी बाईला तिचं सासर सोडून चालत नाही बाय. अगं काय बी काय बोलतेस मम्मी, तिने काय सोडलं वे सासर? आणि लग्न झाल्यापासून आता आल्या मी राहायला. अगं तसं नाही आप्या, तुझी परीक्षा होती, अभ्यास होता, त्यातनं आत्ता मोकळी झालीस तू. हा ना, आणि त्यांना वाटणारच की ग आता तू घराकडे लक्ष द्यावं, जरा घरातली कामं बघावी. अगं आता घरी आहेत की सगळेजण बघायला. रुपाली ताई आहे, पिऊ ताई आहे, ते बघतील की घरचं. आणि मम्मी इथे ही एक गोष्ट आहे का ग, बापू आजारी असल्यापासून सगळंच थांबलंय. वाकाकडनं उधारीवर पैसे घेते माहिती नाही का मला. आणि मी अर्जुनला पण सांगितलंय बापू बरे होईपर्यंत मी इथंच थांबल म्हणून. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी चाचांना माझं लायसन काढायला लावलंय. ते आलं की मी राणी चालवणार आहे. शपथ दिदे, जाके पूछ अपने बारे में. नाही नाही आप्पे, अगं बापू घरातली थोरली पोरगी म्हणून मला जबाबदारी घ्यायला लागेल ना. मग आप्पे तो तुझ्या घरच्यांना नाही आवडणार ते. का? मी या घरची पोरगी आहे ना, लहानाची मोठी याच घरात झाली ना. मग अगं बापूंनी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय केलं आपण बघितलंच की. मग आता जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा असं पाठ फिरवायचे वय मी अजिबात नाही आहे मम्मी. अगं तसं नाही आप्पे, पण तू अशी वडाप चालवली त्यांना चालणार आहे का? का? त्यात काय चुकीचं आहे? अगं तू चुकीचं काय करत नाही, पण अर्जुनशी बोललीस का तू? हा मी आज अर्जुनशी बोलणार आहे. पण बापू जशी मी त्या घरची सून आहे तशी या घरची थोरली पोरगी बी आहे की. आणि मी काम करणार बघा. ती सगळं खरं आहे, पण एकदा त्यांच्याशी बोलावंस असं वाटतंय बघ मला. बापू मला नाही वाटत दाजीनं काय अडचण असेल. मग काय तर, आणि आता गरज आहे म्हणूनच तर कष्ट करायला तयार आहे ना. मग मला तर काय पटलं नाही बघी. मम्मी दिप्या तू गप्प बसा, तुला काय बी कळत नाही बघ. कुठल्या सासरच्या ना आवडणार तिने असं वडाप घेऊन फिरलेलं? अगं मग त्यात चुकीचं काय आहे? आणि त्यांच्या घरातली सून नाही पण आपल्या घरातली थोरली मुलगी कष्ट करते ते चालेल ना. आप्पे अगं त्यांनी काय तुला कमी तरच दिलं का आतापर्यंत? मम्मी जे काय होईल त्याला मी तोंड द्यायला तयार आहे. तू नको काळजी करू. बघ बाई, तुला जे योग्य वाटतंय ती कर. मम्मी ज्यादा टेन्शन नाही लेने का, मस्त पैकी टेकर देणे का. बापू तुम्हाला बी असंच वाटतंय का हो? अर्जुन इथे काय बोलवलंस? अगं लय दिवस झाले गप्पाच मारल्या नाही ना निवांत, म्हणलं आज बोलू. सगळी गडबड गडबड सुरू होती ना. तेच म्हणलं बायकोला विचारावं काय हलावा, काय गडबड, काय चाललंय काय. तिथं बायकोला तिच्या आलावल कळणं झाली. का ग काय झालं असं का म्हणते? अरे असं काय करतोस अर्जुन? म्हणजे आता बघ की परीक्षा आहे म्हणून आधी लय अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळी बापूंचा आजार पण निघाला. मग पेपर दिला, अंगावर लेव झाल्यासारखं वाटतंय रे. नको टेन्शन घेऊ बाप्पे तू, बापू होतील बरे. अगं आज काय 2 साला लावले होते वाटतं. काय म्हणले डॉक्टर? तू फोन केलतास डॉक्टरांना? हा मी फोन केला होता त्यांना. त्यांना म्हणलं दिवसातून 2 वेळा चक्कर मारत जा घरी. तर म्हणले काय गरज नाही, स्टेबल आहेत बापू. हा बोलले ते तसं. मग झालं ना, आता कसलं टेन्शन? अरे असं कसं म्हणतोस? किती दिवस झाले बापू घरात आहेत आणि दीपेच्या पगारावर काय भागणार आहे? आता हॉस्पिटलचं सगळं तू केलंस म्हणून. अरे नाही खरंच, आज डॉक्टर पण म्हणत होते अजून काही दिवस बापून असं बाहेर कामावर नाही जाता येणार. ठीक आहे ना, मग ते बघू ना आपण. हा म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे. बाप्पे काय नाही, बोल बोल की काय झालं? काय नाही तू काय ठरवलंय, काय म्हणत होती? आल्यापासून मी एकटीच बोलते, तू बोल की. अगं आप्पे मी तेच म्हणत होतो की थोडे दिवस मी बघू का घराचं. नाही अर्जुन नको, तू लई केलंयस. अगं अरे खरंच मी म्हणूनच म्हणलं ना, मी एक गोष्ट ठरवल्या. काय? अर्जुन मी राणी चालवणार आहे, बापूंचं काम मी करते.
काय रे, तुला आवडलं नाही का? काय झालं? नाही नाही असं नाही काय, मग तू कशाला ते अर्जुन, अरे घरातली थोरली पोरगी म्हणल्यानंतर मला जबाबदारी घ्यायला लागेल ना. हो पण वडा तू अरे त्याला काय होते? आणि असंही बापूंनी मला वर्डअप शिकूनच ठेवली होती. बापू म्हणले होते अडी अडचणीला आपल्याला काही करता आलं पाहिजे. आता प्रॅक्टिस केली ना की जमल बघ मला. आणि मी चाचा नाही सांगितलं, म्हणलं ते लायसन्स साठी नोंदणी करून टाका. ही सगळी तयारी झाली जोरात. आणि मला तेच सांगायचं होतं तुला, मला करायचंय. मी करू ना? करतो. काय रे? भावे आमदार, हे बघा, नाही त्याच्या हात दगडाखाली आले ना तर मग बोला. काय आहे? आप्या, ए आप्या, आप्या उठ. अगं उठ. हे बघ मी बाहेर जाऊन फिरून आलो. काय काय म्हणलं तुम्ही? अगं इथंच अंगणात 2 फेऱ्या मारल्या. हळी शपथ, बापू खरंच? मी नको म्हणलं होतं तरी बी ऐकतच नाहीत बघ. ठीक आहे. अगं सुषमा, मला चालावंसं वाटलं, मी जाऊन आलो, त्यात काय एवढं. बापू, तुम्हाला चालताना दम लागला नाही ना? हो नाही, हे बघ ठणठणीत आहे मी. हा, आता बघा कसं ठणठणीत बरं होताय तुम्ही. हा तेच म्हणतोय मी आप्या. हे बघ 4-5 दिवसात मला बरं वाटेल. मग तू राणी घेऊन काम करायची काय बी गरज नाही. 1 मिनिट, हा विषय आहे का? बापू 1 मिनिट, जे ठरलंय ते ठरलंय आता. अप्प्या ग ऐकून तरी घे, काय म्हणते ते ऐक तरी. ठरलंय ना, एकदा सांगितलं ना, आता परत परत तोच काय विषय. अगं ऐक तरी. हे बघ पैशाची पण काय अडचण नाही. मी सुनंदा अक्काला सांगून ठेवले. अहो मी तेच म्हणतेय, कशाला घ्यायचे दुसऱ्यांकडनं पैसे? हाँ बापू, हम अपने कंधों पर खुद जवाबदारी पेल सकते हैं. मग अरे तसं नाही रे दीप्या. मग कसं आहे बापू, तुम्हाला फक्त आराम करायचा आहे. मम्मी आजवर सगळं दुखणं असं अंगावर काढले ना, म्हणून ही वेळ आल्या. हा पण बापू तुम्ही फक्त आराम करायचं ठरले हे. बापू तुम्ही एकदम चिल मारा हो, खाऊन पिऊन निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. आणि पहिल्यापासून बघत आल्या, बापूंनी एकदाही सुट्टी घेतली नाही. बापू आता तुम्ही सुट्टीवर आहात म्हणजे सुट्टीवर जाता. अगं पण आप्पे तिकडे तुझ्या घरी. मम्मी मी काल रात्रीच अर्जुनशी बोलली की ग. अगं ठरलंय आमचं. हा, दाजी ओके म्हणलेत ना, मग संपला विषय, लोडच नाही काय. अगं तसं नाही आप्पे, बाकीची माणसं आहेत त्यांना विचारायला पाहिजे. अर्जुन घरच्यांशी बोलणार आहे आणि आमचं ठरलंय. बापू तुम्ही फक्त आराम करताय, हे ठरलंय म्हणजे ठरलंय आता. बरं ठीक आहे बाई. बापू तुम्ही मस्त बसून खावा, आणि तुम्हाला जर काय खाऊ वाटलं बिंदास मम्मीला सांगा, ती देईल तुम्हाला करून. खरंच की बापू, तुम्ही सांगा तुम्हाला काय खावंसं वाटतंय. बापू तुम्हाला कोथमिरीच्या वाड्या खाऊ वाटते का नाही? अहो मला माहित आहे, तुमच्या आवडीनिवडी माहित आहेत मला. पुढंच करे त्यांना इथे तेलगट खायला नाही लावलं, तू कोथमिरीच्या वड्या खाऊ घालतोयस व्हय? बरं बरं करते वड्या. दीपे तुला खायच्यात ना? घ्या. बरं चला मी आवरते, मला अजून प्रॅक्टिस बी करायची. दीपे उठ चल. आप्या लायसनची परीक्षा कधी आहे तुझी? आजच आहे. बर बर कर कर प्रॅक्टिस कर. आप्या अगं 18 वर्षी झाली सर राणी शिकली होतीस. वाटलंच नव्हतं ग त्याचा असा उपयोग होईल कधी. हो बापू, पण त्याचा असा उपयोग होतो ही भारीच गोष्ट आहे ना. काय चला आवरते. चला मम्मी आली चल. हा हा आवर.
सुषमा, कधी कधी वाटतं काय कमावलंय का आपण, पण पोरांकडे बघितलं ना की वाटतं हीच आपली संपत्ती आहे. वय खरं आहे तुमचं, लय गुणाची आहे माझी आप्पी.